त्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या आज पिसोली भागातील कार्यालयाचं मोरेश्वर भोईर या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतात. त्या भागातील नागरिकांची दुसरं एक कार्यालय व्हावं अशी त्यांची सगळ्यांची मागणी होती आणि म्हणून आज दुसऱ्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालंय. देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये, महाराष्ट्रामध्ये आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार हे येणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून या संपूर्ण भागांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या काळामध्ये निवडणुका होऊ घातल्यात. त्यामुळे सर्व भागांमध्ये पार्टीची कार्यालये व्हावीत ही भावना आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांची आहे आणि म्हणून आज एका कार्यालयाचं उद्घाटन केलं. भारतीय जनता पार्टीचे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जो मूळ मंत्र होता की अंत्योदय विकास, म्हणजे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचला पाहिजे, तो प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आज सगळ्यांच्या जे शुभेच्छा प्राप्त झाल्या त्या शुभेच्छा सार्थकी ठरण्यासाठी हे निवळ जनसंपर्क कार्यालय नसून हे खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेचं कार्यालय असणार आहे, असा आमचा प्रयत्न या माध्यमातून असणार आहे. या भागामध्ये मुळात भारतीय जनता पार्टीने गेलेल्या 10 वर्षामध्ये जे केलेलं कार्य आहे आणि या भागात असलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे निश्चितच हा जो पॅनल आहे, जी झालेली रचना आहे, हा भारतीय जनता पार्टीसाठी पूरक असलेला पॅनल आहे. त्यामुळे मला विश्वास आहे या भागातला जो काय पॅनल आहे, आडवली, गोरवली, पिसवली अशी या पॅनलची रचना आहे, हा फक्त विजयी होणार नाहीये तर खूप चांगलं मताधिक्य या भागात घेणार आहे. किंबहुना ह्या पंचकृषीमध्ये खूप चांगलं मतदान या पॅनलमध्ये असेल.